नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनल. मित्रांनो, मोहन भागवत हे नाव आपल्या सर्वांना माहीत आहे, आपल्या सर्वांचं परिचयाचं आहे. ते नेहमीच अशी कुठली ना कुठली गोष्ट करत असतात ज्यामुळे त्यांच्यावरती जे आहे अनेक आरोप केले जातात आणि त्यांच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे ते संविधान विरोधी आहेत असं बोललं जातं. तर मित्रांनो, ते RSSचे प्रमुख आहे, परंतु आता थेट ते एका गाडीमधून प्रवेश करत असताना त्यांच्या गाडीवरती दगडफेक करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता या ठिकाणी मोठी घटना घडली असं मानलं जात आहे. तर नेमकं काय घडलंय संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना विनंती असेल, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मोहन भागवत हे जे आहे मित्रांनो, उत्तर प्रदेश या ठिकाणी एका ठिकाणी प्रवेश करत होते. त्या ठिकाणी ते प्रवास करत असताना मित्रांनो, त्या ठिकाणी ते ज्या रेल्वेतून चालले होते त्या रेल्वेवरती दगडफेक करण्यात आली आणि दगडफेक इतकी डेंजर होती की ते ज्या कंपार्टमेंटमध्ये बसले होते त्याच्या डायरेक्ट काचा फोडून टाकण्यात आलेल्या आहे आणि त्यांनी संविधान विरोधी केलेल्या वक्तव्यांमुळे किंवा ते संविधान बदलण्याची भाषा करतात म्हणून त्यांच्यावरती दगडफेक करण्यात आलेली आहे असं या ठिकाणी बोललं जात आहे. हालाकी दगडफेक कोणी केली, कशासाठी केली हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये. तर याबाबत तुमच्या सर्वांचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्कीच सांगा. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.